जागरण कीर्तनी तेने तुमची होईल कृपा निरसनता पावरोगा जाती खंडोनी जन्मांतरे जाती खंडोनी जन्मांतरे पुढेही फेरे खावेते तेने तुमची होईल कृपा निरसनता पावरोगा निळा म्हणे विश्वास चित्ती निळा म्हणे विश्वास चित्ती हाच श्रीपती मानियला तेने तुमची होईल कृपा निरसनता पावरोगा पांडुरंगा महाराष्ट्र वेदांचं निस्सरण हृदया झालं ते जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय ज्या परंपरेने वारकरी संतांचे विचार आमच्यापर्यंत पोहोचवले त्या परंपरेचे मुख्य प्रभाव
प्रातस्मरणीय स्वानंद सुख निवासी सद्गुरुश्री लोक महाराज, प्रातस्मरणीय वैकुंठवासी सद्गुरुश्री मामासाहेब दांडेकर महाराज आदी करून थोर महापुरुषांच्या कृपा आशीर्वादाने जगद्गुरुश्री तुकोबारायांच्या सदैव वैकुंठ गमन सोहळ्याच्या निमित्ताने अर्थात विजेच्या उत्सवाच्या निमित्ताने संपन्न होत असलेल्या या अखंड हरनाम यज्ञाच्या 5व्या दिवसाच्या कीर्तन सभेमध्ये आपण उपस्थित आहोत. श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज मंडळाच्या संयोजनातून समस्त ग्रामस्थ गोवंडी परिसरातील सर्व भाविक भक्त वारकरी मंडळी, आमची ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुजन मंडळी या सर्वांच्या समुपस्थितीमध्ये हा उत्सव संपन्न होत आहे. संपूर्ण 15-16 दिवस चालणारा म्हणजे एक पक्ष चालणारा असा हा प्रदीर्घ कालाचा असलेला उत्सव आहे. त्यातही पुन्हा गोवंडीसारख्या क्षेत्रामध्ये हा करणं कुठे अवघड होतं, पण तरी सुद्धा सर्व भाविक भक्तांच्या सहयोगातून संपर्कातून हा उत्सव प्रतिवर्षी संपन्न होतोय. 55वं वर्ष आपण त्याचं संपन्न करत आहोत. त्यातल्या 5व्या दिवसाच्या कीर्तन सभेमध्ये आपण उपस्थित आहोत. त्या अनुषंगाने काहीसं चिंतन घडावं म्हणून सद्गुरू भक्तश्री निळोपराय महाराजांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. आपल्या मर्यादित वेळेमध्ये सद्गुरू देवांच्या कृपेने अभंगाचं चिंतन आपल्याला पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. या अभंगातून सद्गुरू भक्तश्री निळोपराय महाराज संकीर्तन भक्तीचा संकल्प प्रकट करत आहे. भगवान परमात्म्याचं संकीर्तन आम्ही करणार असा संकीर्तन भक्तीचा संकल्प निळोपराय महाराज या अभंगातून व्यक्त करतात. संकल्प तुम्ही आम्ही सुद्धा करतो, पण आपले सगळे संकल्प म्हणण्यासारखे असतात असं नाही. बऱ्याच वेळेला आपले संकल्प हे संकल्प नसतातच. आपण केलेले संकल्प सिद्धीलाही जात नाही, पूर्ण होत नाही. त्याचं कारण आहे की आपल्या संकल्पाच्या पाठीमागे भगवंताचा अधिष्ठान नसतो. आपल्या मनाला वाटतं तसा संकल्प आपण करतो आणि तो संकल्प पूर्ण होत नाही. कधी कधी आपण केलेले संकल्प आपल्या लक्षामध्ये सुद्धा राहत नाही. तो म्हणजे तो संकल्प सर्वश्रेष्ठ आहे, चांगला आहे, मोठा आहे की ज्या संकल्पाच्या मुळाशी भगवान परमात्म्याचं अधिष्ठान आहे. संकल्पाचे अधिष्ठान भगवंताचं अधिष्ठान आपल्या संकल्पाच्या पाठीमागे असलं पाहिजे. संकल्प तुम्ही आम्ही करतो, पण आपले संकल्प सिद्धीला जात नाही, पूर्ण होत नाही. संकल्प करणाऱ्यांचं थोडंसं चिंतन करा. 3 वर्ग आपल्या डोळ्यासमोर येतात. एक, भगवान परमात्मा सुद्धा संकल्प करतात. दुसरे, ज्ञानोपराय तुकोबाराय साधू महापुरुष सुद्धा संकल्प करतात. आणि 3, तुम्ही आम्ही जीव सुद्धा संकल्प करतो. पण या प्रत्येकाच्या संकल्प करण्याच्या पद्धतीमध्ये आणि शक्तीमध्ये अंतर आहे. भगवान परमात्मा संकल्प करतात. भगवंताचा संकल्प सत्य संकल्प आहे. भगवंताने संकल्प केल्याबरोबर कार्याची निर्मिती होते.
भगवंताला आपला संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत. भगवंताच्या मनामध्ये संकल्प आला. श्रुती माता सांगते सो कामयत, त्याने कामना केली म्हणजे संकल्प केला. काय संकल्प केला? एकोहम बहुश्याम प्रजायेय, मी एकटा आहे, मी पुष्कळ व्हावं, विश्व उत्पन्न व्हावं, असा संकल्प भगवंताने केल्याबरोबर विश्वाची उत्पत्ती होते. म्हणजे आपला संकल्प पूर्ण करण्यासाठी भगवंताला प्रयत्न करावे लागत नाही. सत्यकाम सत्य संकल्प, विष्णू सहस्रनामामध्ये सत्य संकल्प हे भगवंताचं नावच आहे की भगवंताने जो संकल्प केला तो संकल्प लगेच पूर्ण होतो, सिद्धीला जातो. हे सगळं विश्व भगवंताच्या संकल्पाने उत्पन्न झालेलं आहे. या सगळ्या विश्वाची स्थिती भगवंताच्या संकल्पाने राखली जाते आणि या सगळ्या विश्वाचा प्रलय सुद्धा भगवंताच्या संकल्पातून होतो. भगवंताच्या संकल्पातून सृष्टी उत्पन्न होते असं मानणारे आपल्याकडे दोन दर्शनशास्त्र आहेत. न्यायशास्त्राचं म्हणणं सुद्धा हेच आहे की भगवंताच्या संकल्पातून विश्व उत्पन्न होतं आणि वेदांत शास्त्राचं म्हणणं सुद्धा हेच आहे की भगवंताच्या संकल्पातून विश्व उत्पन्न होतं. पण दोघांच्याही संकल्पनेमध्ये असलेली जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये मात्र मोठा अंतर आहे. न्यायशास्त्राच्या मतामध्ये भगवंताच्या संकल्पातून विश्व उत्पन्न होतं हे खरं आहे, पण त्यांची मानण्याची पद्धत मात्र वेगळी आहे. नैयायिकांच्या मतामध्ये नवद्रव्य ही नित्य परमाणु रूपाने राहणारी आहे. अशा जे परमाणु आहे तो एक परमाणु दुसऱ्या परमाणूला जाऊन चिकटला की त्याचा अणु बनतो, त्याला दुसरा अणु चिकटला की त्याचं रेणूक बनतं, त्याला तिसरा अणु चिकटला की त्याचं रेणूक बनतं. असं बनत 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 पदार्थाची रचना होते. म्हणजे एक परमाणु दुसऱ्या परमाणूला जाऊन चिकटावा या बाबतीमध्ये भगवंताचा संकल्प कारणीभूत आहे. भगवंताने संकल्प केल्यानंतर एक परमाणु दुसऱ्या परमाणूला जाऊन चिकटतो. असा परमाणूंचा संघात घडण्यासाठी भगवंताचा संकल्प कारणीभूत आहे असं म्हणणं न्यायशास्त्राचं आहे. वेदांताचं म्हणणं असं नाही. वेदांताच्या मतामध्ये परमाणु वगैरे नित्य नाहीत. सृष्टी उत्पत्तीच्या पूर्वी काहीच नाही. पहिले कोठे चिन्हमध्ये काही नाही. केवळ सदैव सौम्य इदमग्रे असे एकमेवा द्वितीयं ब्रह्म, केवळ ब्रह्मतत्व आहे. त्या ब्रह्मतत्वाने संकल्प केल्यानंतर परमाणु वगैरे सगळे जन्माला येतात. म्हणजे सगळ्यांची उत्पत्ती भगवंताच्या संकल्पातून होते असं म्हणणं वेदांताचं आहे. निळोबराय महाराजांना विचारा, निळोबराय सांगताय काही न होनिया काही एक होता. संकल्प या सगळ्या दृष्टीला
सृष्टीला प्रसवण्यासाठी कारणीभूत झाला. म्हणजे भगवंताच्या संकल्पाने विश्व उत्पन्न होतं. भगवंताचा संकल्प सत्य संकल्प आहे. आता जसा भगवंताचा संकल्प सत्य आहे तसा ज्ञानोपरायण गोपरायण साधू महापुरुषांचा संकल्प सुद्धा सत्य संकल्प आहे. संतांना सुद्धा मनामध्ये संकल्प स्फुरला की ते कार्य सिद्धीला नेण्यासाठी तुमच्या आमच्यासारखे प्रयत्न करावे लागत नाही. मनामध्ये संकल्प आल्याबरोबर कार्याची सिद्धी होते. संतांचा संकल्प सुद्धा सत्य संकल्प आहे. उदाहरणाने आपण चिंतन करा. पैठण क्षेत्रामध्ये ज्ञानोपरायण भावंड शुद्धीपत्र आणण्यासाठी गेलेली आहे. समोर रेडा उभा आहे. ज्ञानोपरायांना रेड्याकडून वेद बनवून घ्यायचे. ब्राह्मणांचा गर्भ घालवायचा आहे. रेड्याकडून वेद बनवून घेण्यासाठी ज्ञानोपरायांनी काय केलं? केवळ मनामध्ये संकल्प केला. ज्ञानदेव म्हणे तो बोलले मुलवे. ज्ञानोपरायांनी संकल्प केल्याबरोबर रेड्याने वेद बोलायला सुरुवात केली. म्हणजे रेड्याकडून वेद बनवून घेण्यासाठी ज्ञानोपरायांना काही प्रयत्न करावे लागले का? रेड्याला कोणत्या शाळेत घालावं लागलं का? हातामध्ये छडी घेऊन वेदाची संहिता त्याला द्यावी लागली का? ह्रस्व दीर्घ याचा काही उच्चार शिकवावा लागला का? काही करावं लागलं नाही. मनामध्ये संकल्प केला आणि रेडा वेद बोलू लागला. साधू महापुरुषाचा संकल्प सुद्धा सत्य संकल्प आहे. ज्ञानोपरायांची वार्ता तप्ततीरावरती असलेल्या चांगदेव महाराजांच्या कानावरती जाऊन पोहोचली. चांगदेव महाराजांनी प्रश्नकुंडली मांडली आणि मांडल्यानंतर चांगदेव महाराजांच्या लक्षामध्ये आलं हे कोणी साधारण नाही, अवतारी पुरुष आहे. आपण यांच्या भेटीला जायला पाहिजे. चांगदेव महाराज भेटीला निघणार एवढ्यात आजूबाजूच्या भक्तांनी शिष्यमंडळीने चांगदेव महाराजांना अडवलं आणि चांगदेव महाराजांचा अभिमान जागा केला. महाराज, काल परवा जन्माला आलेली पोरं एखादा चमत्कार केला म्हणजे कोणी साधू होतो का? तुम्ही त्यांच्या भेटीला चाललेला आहात. तुमचा अधिकार किती मोठा आहे आणि तुम्ही त्यांच्या भेटीला चाललेला आहात. चांगदेव महाराजांचा अभिमान जागा झाला. बऱ्याच वेळेला आजूबाजूची भक्त मंडळी शिष्य मंडळी गुरुला खड्ड्यात घालण्याचं काम करतात. चांगदेव महाराजांचा अभिमान जागा झाला. चांगदेव महाराजांनी विचार केला हे म्हणतायत हे खरं आहे. आपण भेटीला जाणं योग्य नाही. त्यांना आपल्याला भेटण्यासाठी बोलावलं पाहिजे. हातामध्ये कागद घेतला. बोलवण्यासाठी पत्र लिहायचे पण मायना काय लिहावा? आपण त्यांना आशीर्वाद द्यावे. तर त्यांच्या चमत्काराची चमक मोठी आहे. आपण आशीर्वाद देणं योग्य ठरणार नाही. पण मग आपण विनंती करावी. तर आपलं वय आडवं येतंय. 1400 वर्ष आपण काळाला पाठीमागे पाठवलेला आहे. वय आडवं येतंय. विनंती करणं योग्य नाही. आशीर्वाद देणं योग्य नाही. कोरं पत्र शिष्यांना पाठवून दिलं. शिष्य घेऊन आला. आळंदीमध्ये ज्ञानोपरायांनी भावंड बसलेली आहे. पत्र मुक्ताईने पाहिलं कोरं आहे. मुक्ताई हसल्या. निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानोपरायांना आज्ञा केली की याच्यावरती उपदेश लिहा. ज्ञानोपरायांनी 65 ओव्यांचा उपदेश लिहिला. शिष्य पत्र घेऊन पुन्हा चांगदेव महाराजांजवळ आला. चांगदेव महाराजांचा अधिकार मोठा आहे. मरुदगणांचे अवतार असलेले चांगदेव महाराज बालपणामध्ये 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण चांगदेवांची मुखोद्गत आहे. चांगदेव महाराजांचं विस्ताराने चरित्र ज्ञानोपरायांनी घेतलेलं आहे. चांगदेव महाराजांच्या हातामध्ये पत्र पडलं पण अध्यात्म विद्या माहित नसल्यामुळे पत्राचा अर्थ लागेल. चांगदेव महाराजांनी शिष्यांकडे पाहिलं आणि विचारलं आता तुम्ही कुणी अर्थ सांगा. नाहीतर आपल्याला त्यांना अर्थ विचारायला जावं लागेल. शिष्याने सांगितलं महाराज तुम्हाला अर्थ येत नाही आम्हाला कुठून येणार. पण जायचं असेल तर असं जाणं जमणार नाही. आपण ऐश्वर्यामध्ये गेलं पाहिजे. जाण्याचं ठरलं ऐश्वर्यामध्ये जायचंय. चांगदेव महाराजांनी वाघाचं आसन केलं. वाघामध्ये बसले. हातामध्ये सर्पाचा चाबूक घेतला. सगळे शिष्य आपापल्या ऐश्वर्यामध्ये वायुमार्गाने चांगदेव महाराज येत आहेत. ज्ञानोपरायांनी भावंड भिंतीवरती बसलेली आहेत. ज्ञानोपरायांनी पाहिलं चांगदेव महाराज येत आहेत. चांगली गोष्ट आहे. पण येत असताना अभिमान बरोबर घेऊन येत आहे. चांगदेव महाराजांचा अभिमान गेला पाहिजे. गर्व गेला पाहिजे. याच्यासाठी काय करावं लागेल? ज्ञानोपरायांनी मनामध्ये फक्त संकल्प केला की भिंत चालली
जडभिंती हरती चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गेचा सांगा ते ज्ञानोबा माझा. नाथ महाराज वर्णन करतायत चांगदेव महाराजांची भ्रांती घालवण्यासाठी ज्ञानोबरांनी संकल्प केला, भिंत चालू लागली. म्हणजे भिंत चालवण्यासाठी ज्ञानोबरांना काही प्रयत्न करावे लागले का? काही प्रयत्न करावे लागले नाहीत. मनामध्ये संकल्प केल्याबरोबर कार्याची सिद्धी होते. जसा भगवंताचा संकल्प सत्य संकल्प आहे, तसाच महापुरुषांचा, साधू महापुरुषांचा संकल्प सुद्धा सत्य संकल्प आहे. आता देवाचा संकल्प, संतांचा संकल्प थोडासा बाजूला ठेवा. तुमच्या आमच्या संकल्पाचा विचार करा. आपण मनामध्ये संकल्प केल्याबरोबर कार्याची सिद्धी होते का? होत नाही. आपण मनामध्ये संकल्प केल्याबरोबर कार्याची सिद्धी होत नाही. झाली असती तर आपल्याला काही कष्ट करण्याची गरज पडली नसती. आपण मनामध्ये संकल्प केला तर तो संकल्प केवळ करून भागत नाही, तो सिद्धीला जाण्यासाठी आपल्याला तसे प्रयत्न करावे लागतात. म्हणून जीवाच्या संकल्पाचं लक्षण सांगत असताना हरित स्मृतिकारांनी त्याचे 3 विभाग केले. आणि या 3 स्तरावरती जर जीवाने संकल्प केला तर तो संकल्प सिद्धीला जाण्याची शक्यता आहे. मनसा संकल्पयते वाचा अभिनपते कर्मणाच उपपादयते ते संकल्प. आपला संकल्प सिद्धीला जाण्यासाठी तो या 3 स्तरावरती सिद्ध झाला पाहिजे. पहिली महत्वाची गोष्ट मनसा संकल्पयते. मनामध्ये संकल्प यायला पाहिजे. मनामध्ये आलेला संकल्प फक्त मनात ठेवून चालणार नाही. वाचा अभिनपती, वाणीच्या द्वारे तो संकल्प आपण भगवंतासमोर, गुरूंसमोर, संतांसमोर प्रकट केला पाहिजे. आणि जो मनामध्ये संकल्प केला, वाणीने आपण बोललेलो आहोत, तो संकल्प सिद्धीला जाण्यासाठी कर्मणाचे उपपादयते, त्या पद्धतीचं कर्म केलं पाहिजे. म्हणजे प्रयत्न केले पाहिजे. त्यावेळेला आपला संकल्प सिद्धीला जाऊ शकेल. म्हणजे या 3 स्तरावरती आपल्याला प्रयत्न करणं, संकल्प करणं, त्यावेळेला आपला संकल्प सिद्धीला जाईल. हा जो संकल्पाचा विस्तार हरित स्मृतिकारांनी सांगितला, ज्ञानोबरांनी अगदी आपल्याला हाच क्रम सांगितलेला आहे. ज्ञानोबरा बोलतात, आवडे ते वृत्ती कीर्ती आदी मनोनीची मुठी मग ते वाचा तिथी कराशी. ज्ञानोबरा बोलतात, अगोदर आपल्या मनामध्ये एखादा संकल्प निर्माण व्हावा, आपल्याला आवडावा. तो आवडल्यानंतर मग ते वाचा, तो वाणीमध्ये, म्हणजे आपण कोणाला तरी तो बोलून दाखवतो. आणि तो सिद्धीला जाण्यासाठी मग ते वाचा तिथी कराशी. तिथी म्हणजे ज्ञानेंद्रिय दृष्टी आणि कर म्हणजे कर्मेंद्रिय, म्हणजे तो कर्मणाच्या उपपादयते, कर्म इंद्रियांच्या द्वारे आपण तसे प्रयत्न केले पाहिजे. पण मग आता आपल्या मनामध्ये कोणतेही विचार येतात, कोणतेही विचार आपण बोलून दाखवतो आणि कोणतीही कर्म आपण करत राहतो. या कोणत्याही विचारांना, कोणत्याही बोलण्याला संकल्प म्हटलं जाईल का? नाही. शास्त्राने कोणत्याही विचारांना संकल्प म्हटलेला नाही. म्हणून जीवाच्या संकल्पाचे 2 विभाग केले जातात. संकल्पश्चद्विविधः भावाभाव विषय भेदा. काही संकल्प आपल्याला भावरूप करावे लागतात आणि काही संकल्प आपल्याला अभावरूप करावे लागतात. भावरूप संकल्प म्हणजे इदं मया कर्तव्यम, मी हे केलं पाहिजे असा जो संकल्प आहे त्याला भावरूप संकल्प म्हणायचं. आणि इदं मया न कर्तव्यम, मी हे करायला नको आहे असा जो संकल्प आहे त्याला अभावरूप संकल्प असं म्हणायचं. वाईट विचार मनामध्ये फुटले तर तो न करण्याचा संकल्प करायचा आणि चांगले विचार मनामध्ये आले तर तो करण्याचा संकल्प आपण करायचा. उदाहरणाने सांगायचं जर झालं तर मला गळ्यामध्ये तुळशीची माळा घालण्याची इच्छा झाली, भावरूप संकल्प आहे, केला पाहिजे. आणि मला भलतं खाण्यापिण्याची सोडून देण्याची इच्छा झाली, अभावरूप संकल्प आहे. चांगलं करण्याचा आणि वाईट सोडून देण्याचा, अशा दोन्ही पद्धतीचे संकल्प आपल्याला करावे लागतात. मी आनंदी पंढरीची वारी करणार, भावरूप संकल्प आहे. आणि मी नको तिकडे फिरायला जाणार नाही, अभावरूप संकल्प.
मी एकादशीचं व्रत करणार भावरूप संकल्प आहे, आणि मी बाकीच्या दिवशी किंवा चुकीच्या एकादशीच्या दिवशी व्रताच्या दिवशी काही खाणार नाही, अभावरूप संकल्प आहे. दोन्ही पद्धतीचे संकल्प आपल्याला करावे लागतात. आता हे दोन्ही पद्धतीचे संकल्प करत असताना अभावरूप संकल्प म्हणजे वाईट सोडून देण्याचा संकल्प आपण केला पाहिजे. चार पद्धतीच्या आचाराचा आपल्याकडून त्याग घडला तर आपलाही संकल्प सिद्धीला जाण्याची शक्यता आहे. चार पद्धतीचा आचार आपण सोडून दिला पाहिजे. कोणता आचार सोडला पाहिजे? पापाचार सोडला पाहिजे, अनाचार सोडला पाहिजे, अत्याचार सोडला पाहिजे आणि व्यभिचार सोडला पाहिजे. हे चारही पद्धतीचे आचार सोडून देण्याचा आपण संकल्प केला पाहिजे. पापाचार सोडला पाहिजे म्हणजे पापाचार कशाला म्हटलं जातं? जे केल्यानंतर हमखास पाप लागणार आहे असं आपल्याला माहिती आहे तरी सुद्धा आपण तेच करत राहणं याला पापाचार असं म्हटलं जातं. उदाहरणाने सांगायचं जर झालं तर एकादशीच्या दिवशी जगामधली सगळी पातक भाजी भाकरीचा आश्रय करून राहतात, म्हणजे अन्नामध्ये राहतात. पण एकादशीच्या दिवशी जर आपण अन्न खाल्लं तर आपण अन्न खात नाही, त्याच्यात राहिलेलं लपलेलं पाप खात आहोत हे आपल्याला माहिती आहे किंवा आत्ता माहीत झालं असं समजा. पण एकादशीच्या दिवशी जर आपण बाकीचं अन्न खात असतो तर ते अन्न आहे का पाप आहे? पाप आहे. हे माहीत असताना सुद्धा एकादशी मोडून बाकीचं खात राहणे त्याला पापाचार म्हटलं जातं. जे केल्यानंतर पाप लागणार आहे असा आचार आपण सोडून द्यावा. अनाचार आपण सोडला पाहिजे. अनाचार कशाला म्हटलं जातं? शास्त्राने जो आचार करायला सांगितलेला नाही तरी सुद्धा तेच करत राहणं, भलतं खाणं, भलतं पिणं, भलतं वागणं, भलतं बोलणं अनाचार आहे. ज्ञानोबा वर्णन करतात, अंगामनाचे रुची यावे, ये तुलेनी कृत्याकृत्य दाखवे, करण्याची नावे भलतेची करी, अंगामनाची रुची यावे. आपल्या मनाला अंगाला जे गोड वाटतंय तेच करत राहणं त्याला अनाचार म्हटलं जातं. असा अनाचार सोडून केला पाहिजे. तिसरा आचार आहे ज्याला अत्याचार म्हटलं जातं. जगामध्ये कोणत्याही जीवाविरुद्ध त्याच्या मनाविरुद्ध आपण बलपूर्वक कोणताही अन्याय त्याच्यावरती करू नये, कारण या सर्व सृष्टीमध्ये भगवंताचा निवास आहे. हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रकृती रसाचा उतला भाऊ, जिकडे तिकडे भगवंताचा निवास आहे. असं असताना आपण एखाद्यावरती अन्यायाने बलपूर्वक त्याला काहीतरी करायला भाग पाडतो याला अत्याचार असं म्हटलं जातं. तो बऱ्याच बोलतात अत्याचार आपण सोडून द्यावा. कोणाही जीवाचा न घडो वर्म सर्वेश्वर पूजनाची, भगवंताची पूजा आपल्याला करायची आहे. कोणत्याही जीवाच्या मनाविरुद्ध आपण त्याच्यावरती अन्यायाने काही करू नये, अत्याचार सोडून दिला पाहिजे. आणि चौथा शेवटचा आचार ज्याला व्यभिचार असं म्हटलं जातं. शास्त्राने आपल्या प्रारब्धाने आपल्याला प्राप्त झालेलं द्रव्य म्हणजे धन आणि दारा म्हणजे स्त्री आपली भार्या पत्नी यांना सोडून अन्य कोणाकडेही आपण अभिलाषेने पाहू नये. आणि आपण जर पाहत असू तर त्याला व्यभिचार असं म्हटलं जातं. तुकोबरा बोलतात, साधणे तरी हीच दोडी, जरी कोणी साधार परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ. महत्वाची साधनं आपण हे चारही आचार सोडून दिले पाहिजे. याला अभावरूप संकल्प असं म्हणतात. आता भावरूप संकल्प कोणता? आपण काय केलं पाहिजे, काय सोडून द्यायचं हे कळलं, पण मग केलं काय पाहिजे? चांगला संकल्प आपण केला पाहिजे. लोक म्हणू लागले, महाराज चांगला संकल्प आमच्या मनामध्ये येत नाही. तो चांगला संकल्प येण्यासाठी काय करावं लागेल? शास्त्राने आपल्याला काही उपाय सांगितले. रात्री झोपत असताना भगवंताचं स्मरण करायचं, भगवंताला प्रार्थना करायची, भगवंत माझ्या मनामध्ये शुभ विचार जन्माला यायला पाहिजे. तन्मे मन शुभ संकल्प वस्तू. भगवान परमात्मा शुभ संकल्पाचं, सत्य संकल्पाचं दान देणारे दाते आहे. भगवान परमात्मा आपल्याला शुभ संकल्पाचं फक्त दानच देतात असं नाही, तर दिलेलं सगळं दान पूर्ण सुद्धा. सत्य संकल्प
संकल्पाचं दान देतात. पण आपण देवाजवळ संकल्प मागतच नाही. आपण संकल्प आपला आपण ठरवतो आणि पूर्ण करण्याची जबाबदारी देवावरती घालतो. कोणता संकल्प करावा याचं ज्ञान आपल्याला नाही. कोऱ्या कागदासारखं भगवंताच्या समोर जावं आणि भगवंताला विनंती करावी की आपणच आम्हाला संकल्पाचं दान द्या. भगवान परमात्मा आपल्याला शुभ संकल्प देते. पण मग आता आपला शुभ संकल्प पूर्ण होण्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला भगवंताचं चिंतन करावं लागेल. तो बऱ्याच बोलले आपल्या मनातले सगळे संकल्प सिद्धीला जातील, पण एका अटीवरती, आपल्या बुद्धीने भगवंताच्या चरणाचा आश्रय घ्यावा. चरणाचा आश्रय जर आपल्या बुद्धीने केला तर आपलेही संकल्प सिद्धीला जाऊ शकतात. म्हणजे शुभ संकल्प आपण देवाजवळ मागायचा, भगवान परमात्म्याचं चिंतन करायचं, वाईट आचार सोडून द्यायचा, मग आपलाही संकल्प सिद्धीला जाऊ शकेल. लोक म्हणू लागले महाराज असा शुभ संकल्प आपण करायचा, चांगला संकल्प आपण करायचा, तर असा चांगला संकल्प नेमका कोणता आहे की जो या विश्वामधला सर्वश्रेष्ठ संकल्प आहे? तर या विश्वामधला सर्वश्रेष्ठ संकल्प म्हणजे भगवंताच्या संकीर्तनाचा संकल्प आहे. भगवंताच्या संकीर्तन भक्तीचा सर्वश्रेष्ठ संकल्प निळोबाया महाराज प्रगट करतात अभंगाच्या पहिल्या Oh
हा संकल्प म्हणजे भगवंताच्या संकीर्तन भक्तीचा संकल्प आहे. हा या विश्वामधला सर्वात श्रेष्ठ शुभ संकल्प आहे. याच्यापेक्षा दुसरा श्रेष्ठ संकल्प जगामध्ये दुसरा कोणता नाही. लोक म्हणू लागले महाराज कसं काय, हाच संकल्प सर्वात श्रेष्ठ आहे हे कशावरून, ते कशावरून आहे याची 2-3 कारणं आपण डोळ्यासमोर घ्या. आपण ज्या युगामध्ये राहत आहोत ज्याला कलियुग असं म्हटलं जातं, आणि या कलियुगाचं चिंतन करत असताना शुकाचार्य स्वामी राजा परीक्षितीला श्रीमद भागवतामध्ये सांगतात, राजा हे कलियुग म्हणजे सगळा दोषांचा सागर आहे. कलेर दोष निधे हे राजन, हे राजा हे कलियुग म्हणजे सगळा दोषाचा साठा आहे, सागर आहे, निधी आहे. म्हणजे याच्यात जिकडे तिकडे दोषच भरलेले आहे. तुम्ही चांगलं काहीही करायला जा, ते चांगलं करायला गेल्यानंतर नकळत त्याच्यामध्ये वाईट व्हायला सुरुवात होते. या युगाचा हा स्वभाव आहे. परीक्षितीने विचारलं, महाराज जर हे कलियुग सगळ्या दोषाचा सागरच आहे तर मग या कलियुगामध्ये चांगलं म्हणून काही नाही का? शुकाचार्य स्वामींनी उत्तर दिलं, अस्ति एको महान गुणः, या कलियुगाचा फक्त एकच महान गुण आहे. कोणता महान गुण आहे? कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संगः परम व्रजेत, भगवंताचं संकीर्तन हा या युगाचा एक फक्त चांगला गुण आहे. त्याच्यामुळे कलियुगामध्ये भगवंताच्या संकीर्तनाचा संकल्प हा सर्वश्रेष्ठ संकल्प आहे. आपल्याकडे प्रत्येक युगामध्ये भगवत प्राप्तीच्या साधनांची चर्चा केलेली पाहायला मिळते. त्रतयुगामध्ये ध्यान या साधनाने भगवंताची प्राप्ती करता येणं शक्य होतं. तृतीय ध्यायतो विष्णू. त्रेतायुगामध्ये यज्ञ या साधनाने भगवंताची प्राप्ती करता येणं शक्य होतं. त्रेतायाम यजतोमखैः. द्वापार युगामध्ये भगवंताची परिचर्या करून म्हणजे पूजा करून भगवंताची प्राप्ती करता येणं शक्य होतं. द्वापारे परिचर्यायाम. आणि कलियुगामध्ये मात्र कलौतद हरे कीर्तना. कलियुगामध्ये भगवंताचं संकीर्तन हा सर्वश्रेष्ठ उद्धार असा मार्ग आहे. भगवंताचं नामचिंतन आपण केलं, कलियुगी उद्धार हरीच्या नामे कलियुगा माझे, करावे कीर्तन तिन्ही नारायण दीन भीती. भगवंताचं संकीर्तन हा या युगाचा युगधर्म आहे. आपण ज्या युगामध्ये राहत आहोत त्या युगाचा सर्वश्रेष्ठ युगधर्म म्हणजे भगवंताचं संकीर्तन आहे. त्यामुळे भगवंताच्या संकीर्तनाचा संकल्प हा सर्वश्रेष्ठ संकल्प आहे. भगवंताच्या संकीर्तनाने जो संकीर्तन करतोय त्याचाही उद्धार आहे, जगाचाही उद्धार आहे. संतांनाही आनंद आहे, भगवंतालाही परम आनंद आहे. असा जीव जगत संत आणि देव प्रत्येकाला आनंद प्राप्त करून देणारं संकीर्तन हा या युगाचं सर्वश्रेष्ठ साधन आहे, संकल्प आहे. भगवंताच्या संकीर्तनाचं नामचिंतन आपण करू लागलो आणि भगवंताचं नाम संकीर्तन करत असताना त्याचे परिणाम जीवावरती होतात. काय परिणाम होतात? काही परिणामांचा आपण थोडासा विचार करा, जेणेकरून आपल्या लक्षामध्ये की भगवंताचं संकीर्तन किती सर्वश्रेष्ठ आहे. पहिला परिणाम भगवंताच्या संकीर्तनाचा आपल्यावरती होतो. काय परिणाम होतो? चेतो दर्पण मार्जनम. आपलं जे चित्त आहे त्या चित्ताला दर्पण म्हणजे आरसा म्हटलं जातं. आणि आपलं आरशासारखं असलेलं चित्त म्हणजे अंतःकरण अनंत काळाच्या वासनेने अगदी काळवंडून गेलेला आहे. कंदिलाची काच जर काळी झाली तर आतला प्रकाश बाहेर येत नाही, तो आतच राहतो. तसं आपल्या आत असलेली हृदयस्थ भगवंताची ज्योती तिचा आत्मानुभव आपल्याला घडत नाही. त्याचं कारण आपल्या अंतःकरणामध्ये साठलेला कचरा आहे. अंतःकरण काळं झालंय. मग आता हे अंतःकरण स्वच्छ कसं करायचं? कपडे धुण्यासाठी आपल्याकडे वॉशिंग मशीन, डिटर्जंट, बऱ्याच गोष्टी आहेत. पण अंतःकरण मन स्वच्छ करण्यासाठी काय साधन आहे? भगवंताच्या संकीर्तनाचा पहिला परिणाम होतो. महामळे नव्हते जे गांधले शुद्ध सुखाडले स्फटिक जैसे. आपलं अंतःकरण शुद्ध व्हायला सुरुवात होते, पहिला परिणाम. दुसरा परिणाम भव महादावाग्नी निर्वापणम. आपण भवसागरामध्ये राहतो.
काम करतात. मग या त्रिविध तापाचे चटके आपल्याला बसतायत. हा त्रिविध तापाचा लावारस शांत कधी होईल, विझून कधी जाईल, जेव्हा भगवंताच्या संकीर्तनाचा वर्षाव आपण करू, भगवंताचं सारखं नामचिंतन आपण करू लागलो, तर त्याने संसाराचा त्रिविध तापाचा अग्नी शांत होईल. दुसरा परिणाम. तिसरा परिणाम श्रेय कैरव चंद्रिका वितरणम. श्रेय म्हणजे मोक्ष. मोक्ष म्हटलेला आहे, मोक्ष कमळाच्या कळीसारखा मिटलेला आहे. तुम्हा आम्हाला मोक्ष प्राप्त नाही, या मोक्ष रूपी कमळाच्या कळीचा विकास व्हायला पाहिजे, ती उमलली पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये. कमळाची कळी उमलण्यासाठी आकाशामध्ये चंद्र उगवावा लागतो. चंद्राच्या प्रकाशाने कमळाच्या कळीचा विकास होतो. तसं मोक्ष रूपी कमळाची कळी आपल्या जीवनामध्ये उमलावी असं जर वाटत असेल, तर भगवंताच्या संकीर्तनाचा चंद्र आपल्या जीवनात उगवला पाहिजे. आपण भगवंताचं संकीर्तन करू लागलो, तर त्याने मोक्ष रूपी कमळाचा विकास होईल. श्रेय कैरव चंद्रिका वितरणम मुखी नाम अति मोक्ष ऐसे साक्ष बहुतांची. मोक्ष आपल्याला प्राप्त होईल. तिसरा परिणाम. चौथा परिणाम विद्या वधू जीवनम. विद्या म्हणजे ब्रह्मविद्या. ही विद्या आहे वधू, विद्या वधू. आणि या विद्यारूपी वधूचा वर आहे भगवंताचं संकीर्तन. म्हणजे आपण भगवंताचं संकीर्तन केलं तर आपल्या विद्येला सौभाग्य प्राप्त होईल. आणि भगवंताचं संकीर्तन न करता फक्त ग्रंथांचा अभ्यास आपण करत राहिलो, केवळ ब्रह्मज्ञान गोळा करण्याच्या पाठीमागे लागलो, तर ती ब्रह्मविद्या विधवा आहे. तिला भगवंताच्या संकीर्तनाचं कुंकू आपण लावलं पाहिजे. ज्ञानोबरात बोलतात भगवंताचं संकीर्तन आपण करावं. आत्मचर्चा गावी, विशद गावी, उदंड गावी, पण कशी गावी? कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. भगवंताचं संकीर्तन हा वर आहे आणि विद्या ही वरती आहे. प्रातस्मरणे वैकुंठवासी विठ्ठल बाबा भोले नेहमी एक वाक्य सांगायचे, साधकाने दोनच गोष्टी कराव्यात. एक, त्याने भगवंताचं नामचिंतन करावं आणि नामचिंतनाचा कंटाळा आला की त्याने अभ्यास करावा. अभ्यासाचा कंटाळा आला की त्याने नामचिंतन करावं. म्हणजे नामचिंतन आणि अभ्यास सोडून बाकी त्याने काही करू नये. एक वर आहे आणि एक वधू आहे. विद्या वधू जीवनम. विद्यारूपी वधूचं जीवन भगवंताचं संकीर्तन. म्हणून केवळ शास्त्र अध्ययनाला आपल्याकडे महत्व दिलं जात नाही. ते शास्त्र अध्ययन त्याने भगवंताचं नामचिंतन करत केलं पाहिजे. म्हणून भगवंताचं नामचिंतन साधन विद्याभ्यास करावा. विद्यारूपी वधूचं जीवन भगवंताचं संकीर्तन आहे. चौथा परिणाम. अजून भगवंताचं संकीर्तन कसं आहे? आनंदामोदिवर्धनम. आनंदरूपी सागराला भरती भगवंताच्या संकीर्तनाने येते. आनंदाचा सागर म्हणजे मोक्ष. आपल्याला मोक्ष जरी प्राप्त झाला तर तो आनंदाचा सागर आहे, पण त्या सागराला भरती यावी असं जर वाटत असेल तर भगवंताचं संकीर्तन केलं पाहिजे. म्हणून ज्ञानोबरांनी उपदेश करताना ज्यांना मोक्ष प्राप्त झालाय त्यांना सुद्धा भगवंताचं संकीर्तन करण्यासाठी सांगितलं. ज्ञानोबरात बोलतात सोहम भावे पूर्ण ज्ञाती. या सगळा ते विनवनी करावे खर स्वर्ण. सोहम भावाला प्राप्त झालेला, पूर्ण ज्ञान प्राप्त झालेला, पण त्याने सुद्धा भगवंताचं संकीर्तन केलं पाहिजे. कशासाठी? त्याच्या आनंद रूपी सागराला भरती येण्यासाठी. मग याही वरे पारथा माझ्या भजनी आस्था तरी तया देवी माथा पूर्ण करी ज्ञान मिळवणी गावा गोविंद गा. म्हणून मोक्ष रूपी सागराला भरती भगवंताच्या संकीर्तनाने येईल. पाचवा परिणाम. सहावा परिणाम पूर्णामृत स्वादनम. पूर्ण अमृताचा आस्वाद भगवंताच्या संकीर्तनाने येईल. पुढे सर्वात्मस्नपणम. सर्व इंद्रियांची शुद्धी भगवंताच्या संकीर्तनाने होईल. परम विजयते श्रीकृष्ण संकीर्तनम. असं सर्व बाजूने भगवंताच्या संकीर्तनाचा विजय असो. भगवंताच्या संकीर्तनाचे अनंत लाभ आपल्यावरती होतात याच्यात नवल नाही.
तर जगावरती सुद्धा भगवंताच्या संकीर्तनाचा परिणाम होतो. जगावरती काय परिणाम होतो? जगामध्ये आनंदाचा वर्षाव होतो. जगामध्ये जो आनंद पाहायला मिळतोय तो आनंद भगवंताच्या संकीर्तनाचं फळ आहे. उदाहरणाने चिंतन आपण करा. मोठा प्रसंग आहे. महाभारतामध्ये कौरव पांडवांमध्ये युद्ध खेळलं गेलं. कपटाने पांडवांना 12 वर्षाचा वनवास पाठवला आला आणि 1 वर्षाचा अज्ञातवास. पांडवांनी 12 वर्षाचा वनवास पूर्ण केला. वनवास म्हणजे वनामध्ये राहायचं होतं आणि 1 वर्षाचा अज्ञातवास मात्र असा होता की कोणत्या तरी नगरामध्ये शहरामध्ये राहायचं, पण अज्ञात अवस्थेमध्ये राहायचं. आपण पांडव आहोत असं कोणाला कळू द्यायचं नाही, रूप बदलून राहायचं. दुर्योधनाने शकुनीने ही अट याच्यासाठी घातली होती की पांडव तेजस्वी आहेत, कोणत्याही नगरामध्ये रूप बदलून राहू लागले तरी सुद्धा यांना ओळखणं सहज शक्य आहे. भीमासारखा धिप्पाड देत वेश बदलून जर बाजारामधून चालू लागला तर हा भीम आहे कोणालाही कळेल. आणि मग कळल्यानंतर नियम असा होता, जर अज्ञातवासात पांडव सापडले तर पुन्हा 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास. म्हणजे पांडवांचा सारखा वनवास 4 दिवस राहावा याच्यासाठी अज्ञातवासाची योजना होती. पांडवांचा अज्ञातवास सुरू झाला. 7-8 महिने संपले. 2-3 महिने शिल्लक राहिले, पण पांडव काही सापडले नाही. दुर्योधनाची चिंता वाढू लागली. अज्ञातवास जर यांचा पूर्ण झाला, हे जर सापडले नाही तर राज्यावरती आपला हक्क मागण्यासाठी परत येतील. याच्या आत यांना सापडवलं पाहिजे, पण शोधायचं कसं? दुर्योधनाने सगळी गुप्तहेर सेना कामाला लावली तरी पांडव सापडले ना. दुर्योधनाने भीष्माचार्य यांची शरणागती केली. भीष्माचार्यांना जाऊन विचारलं, आचार्य पांडवांचा अज्ञातवास चालू आहे. 6-7 महिने उलटून गेले, आम्ही शोधतोय पण सापडत नाही. पांडव कोणत्या देशात राहत असतील, एवढं देशाचा अंदाज तरी आम्हाला सांगा. भीष्माचार्य हसले आणि भीष्माचार्याने दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधना पांडव कोणत्या देशामध्ये राहतात हे ओळखणं अगदी सोपं आहे, कारण हे पांडव भगवंताचे अनन्य भक्त आहेत. जिथे कुठे राहतात तिथे भगवंताचं संकीर्तन करतात. पाहते पांडव अखंड वनवासी कोणी त्या निवासी आठवते. नित्य भगवंताचं संकीर्तन करणारे पांडव जिथे कुठे राहत असतील तिथे सारखं संकीर्तन करत असतील आणि त्यांच्या संकीर्तनाचा त्या देशावरती परिणाम होत असेल. काय परिणाम होत असेल? भीष्माचार्याने सांगितलं, ज्या देशामध्ये नद्या 12 महिने वाहत आहेत, झाडांना फळं लागलेली आहेत, 4ही वर्ण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आपापल्या आश्रम धर्माचं पालन करतायत, कोणामध्येही वैर नाही, कुठे हिंसा नाही, दुराचार नाही, कर्तव्य नाही, चोरी नाही, हत्या नाही. अगदी सामान्यातील सामान्य जीवापासून ते मोठ्यातील मोठ्या जीवापर्यंत प्रत्येक जण आनंदामध्ये जर दिसला तर समजून चालायचं पांडव त्या देशात राहत आहेत, कारण पांडवांच्या संकीर्तनाचा त्या देशावरती होणारा हा परिणाम आहे. सृष्टी केली जळी आनंदाच्या, जगामध्ये आनंदाची वृद्धी भगवंताच्या संकीर्तनाने होते. ज्ञानोबराने सततम कीर्तयतो मां यतन्तश्च दृढव्रताः. या श्लोकावरती केलेलं भाषण आपण पहा. ज्ञानोबराय सांगतात, महात्मे साधू भगवंताचं संकीर्तन करतात, पण त्या संकीर्तनाचा जगावरती काय परिणाम होतो? ज्ञानोबराय बोलतात, ऐसे माझे नाम घोषी नाही चिकरते विश्वाची दुःखे, अवघे जगची महासुखे दुमदुमित भरिले. सगळ्या जगामध्ये आनंद कोंडून भरला जातो भगवंताच्या संकीर्तनाचा जगावरती होणारा परिणाम आहे. म्हणजे सगळ्या विश्वामध्ये आनंदाची अभिवृद्धी होते, भगवंताच्या संकीर्तनाचा संतांवरती परिणाम होतो. साधू महापुरुष तिथेच येतात जिथे भगवंताचं नित्य नामचिंतन चालतं. पुन्हा पुन्हा मृत्यूलोकात संत येतात भगवंताच्या संकीर्तनासाठी. येतो जातो आम्ही देवाचे सांगतात तुका भगीरात देवनाम. भगवंतावरती काय परिणाम होते? भगवान परमात्मा वैकुंठ सोडून देतो आणि कुठे राहतो? वसे तेथे देव Thank you.
मद्भक्ताः यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद तो मी वैकुंठी नसे एक वेळ भाडू बिंबी न दिसे वरी योगियांची मानसे उमरडून जाय तरी दयापाशी पांडवा मी हरफला विवसावा जेथ नाम घोष बरवा करते माझे कोठे नका पाहू हरी प्रभाते आवकी भगवंतावरती होणारा हा परिणाम म्हणजे भगवंताच्या संकीर्तनाने जीवाचा जगाचा संतांचा आणि भगवंताचा सर्वांचाच आनंद प्राप्त सर्वांना होतो म्हणून भगवंताचं संकीर्तन हे सर्वश्रेष्ठ साधन सर्वश्रेष्ठ संकल्प आहे. लोक म्हणू लागले महाराज हा श्रेष्ठ संकल्प आहे हे मान्य झालं पण तुम्ही भगवंताचं संकीर्तन करायचं असं म्हणता नेमकं भगवंताचं संकीर्तन करायचं म्हणजे काय करायचं नेमकं संकीर्तन कशाला म्हटलं जातं आपल्याला जे आवडतं त्याला कीर्तन म्हटलं जातं असं नाही जे भगवंताला आवडतं संतांना आवडतं त्याला कीर्तन म्हटलं जातं. भक्तिशास्त्राने कीर्तनाचं लक्षण केलं कोणत्याही गप्पा गोष्टीला कीर्तन म्हटलं जात नाही. कीर्तन कशाला म्हटलं जातं भगवंताच्या नामाचं भगवंताच्या गुणांचं भगवंताच्या लीलेचं उच्च भाषेमध्ये जे वर्णन केलं जातं त्याला कीर्तन असं म्हटलं जातं. नाम गुणलीलादीना उच्चैः भाषा कीर्तनम भगवंताच्या नामाचं भगवंताच्या गुणांचं भगवंताच्या लीलेचं उच्च भाषेमध्ये म्हणजे उंच स्वरामध्ये असा त्याचा अर्थ नाही. इथे उच्च भाषा शब्दाचा अर्थ आहे निर्विकार भाषेमध्ये. वक्ता जर बोलू लागला तर वक्त्याच्या हातामध्ये श्रोत्यांचे अंतःकरण असतात. जसं कुंभाराच्या हातामध्ये माती आहे तो जसा आकार देईल तसा मातीला आकार प्राप्त होतो तसा वक्ता बोलू लागला म्हणजे त्याच्या हातामध्ये 2 तास श्रोत्यांचे अंतःकरण आहे. तो जर सविकारी संसाराचं बोलू लागला तर श्रोत्यांचे अंतःकरण संसाराच्या आकाराचे होतात आणि तो जर निर्विकारी भगवंताविषयी बोलू लागला तर श्रोत्यांचे अंतःकरण निर्विकार भावाला प्राप्त होतात. म्हणून आपण आपल्या वाणीने श्रोत्यांच्या अंतःकरणामधला संसार घालवून भगवंताच्या स्वरूपाची प्रतिष्ठापना तिथे करणे त्याला उच्च भाषा असं म्हटलं जातं. जेणे करुणे मूर्ती असावे अंतरे श्री हरीची आईची कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. संतांनी त्याला कीर्तन म्हटलंय की आपल्या अंतःकरणाचा संसार जावा आणि परमात्मा पंढरनाथाचं रूप आपल्या अंतःकरणाचं निर्माण व्हावं. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी भगवंताच्या सगुण चरित्राचं चिंतन आपण केलं पाहिजे. भगवंताचे गुण गायले पाहिजेत भगवंताच्या लीला सांगितल्या पाहिजेत. बाकी फाजील गप्पा गोष्टी मारणं म्हणजे कीर्तन नाही. भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या. भगवंताची भक्ती भगवंताचं ज्ञान सोडून बाकीचं आपण सांगत बसू नये त्याला कीर्तन म्हटलं जातं. लोक म्हणू लागले महाराज आता हे भगवंताचं नाम संकीर्तन गुण संकीर्तन लीला संकीर्तन ही तिन्ही वेगळी संकीर्तन आहेत का तर ही तिन्ही वेगळी संकीर्तन नाही. भगवंताच्या नाम संकीर्तनाचाच विस्तार भगवंताचं गुण संकीर्तन आहे.
आणि भगवंताच्या गुण संकीर्तनाचाच विस्तार म्हणजे भगवंताचं लीला संकीर्तन आहे. उदाहरणाने आपण चिंतन करा, रामकृष्ण हरी भगवंताचे अनंत नाव आहे. आपण सारखं भगवंताचा नामजप करू लागलो ते नाम संकीर्तन आहे. पण भगवंताला ही नावं कोणत्या गुणामुळे प्राप्त झाली त्याच्या पाठीमागच्या गुणांचा विचार करणं त्याला गुण संकीर्तन असं म्हटलं जातं. आणि ते गुण भगवंताने आपल्या चरित्रातून कसे प्रकट केले ते पाहणं म्हणजे त्याला लीला संकीर्तन म्हटलं जातं. उदाहरणाने आपण चिंतन करा, भगवंताचं दामोदर हे नाव आहे. दामोदर 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 असं जर आपण म्हणू लागलो तर ते आहे भगवंताचं नाम संकीर्तन. पण मग भगवंताला दामोदर हे नाव कोणत्या गुणामुळे पडलं, हे दामोदर नावाच्या पाठीमागे असलेल्या गुणाचं चिंतन करणं ज्याला गुण संकीर्तन म्हटलं जातं. दाम शब्दाचा अर्थ आहे दोरी आणि उदर शब्दाचा अर्थ आहे पोट. ज्याचं पोट दाम म्हणजे दोरीने बांधलं जात नाही त्याला दामोदर असं म्हटलं जातं. आपण सगळे दोरीने बांधलेलो आहोत. तुम्ही म्हणा आम्ही कुठं बांधलेलो आहोत? आपण सगळे प्रकृतीच्या दोरीने बांधलेलो आहोत. दोरी शब्द वापरला जातो गुणांसाठी, प्रकृतीसाठी. भगवान सांगतात आपल्याला कसं कोणी बांधलेलं आहे? सत्वं रजस्तम इति गुणा हा प्रकृती संभवा निबंधन्ति महाबाहो देही देही नमव्ययम्. अव्यय असलेल्या देहीला या देहामध्ये सत्व रज आणि तम या 3 गुणांनी बांधून ठेवलेला आहे. आता सुद्धा आपल्याला बांधलेला आहे गुणांनी. शरीराने आपल्याला बांधूनच ठेवलंय. गुडघे सारखे दुखू लागतात त्याने आपल्याला बांधलेलं आहे. कंबर दुखल्यानंतर त्रास देते तिने बांधलेला आहे. थोड्या झोप सुरू झाली तर झोपही आपल्याला बांधते. आपल्या मनासारखं आपल्याला काही करता येत नाही. आपण प्रकृतीच्या अधीन आहोत. पण भगवान मात्र प्रकृतीच्या अधीन नाही, भगवंताच्या अधीन प्रकृती आहे. भगवान प्रकृतीला ताब्यामध्ये घेऊन अवताराला येतात. अजोपि सन्नपे आत्मा उदाना विश्वरूपी सन् प्रकृती स्वामधिष्ठाय संभवामी आत्ममायया. भगवान सांगतात मी माझ्या प्रकृतीला ताब्यामध्ये ठेवून अवतार धारण करतो. म्हणजे भगवंताला प्रकृतीने बांधलेलं नाही, तो तिन्ही गुणांच्या पलीकडे आहे, गुणातीत आहे. म्हणून त्याला दामोदर म्हणायचं. हे दामोदर नावाच्या पाठीमागचं गुण संकीर्तन झालं. पण मग आता हे भगवंताने कसं प्रकट केलं हे पाहण्यासाठी आपल्याला भगवंताचं चरित्र पाहावं लागेल. आणि हे चरित्र पाहणं याला लीला संकीर्तन असं म्हटलं जातं. लीला संकीर्तनातून भगवंताने आपले गुण प्रकट केलेले आहेत. यशोदा मातेच्या मांडीवरती भगवान दूध पिताय. यशोदा माता दूध पाजती आहे आणि आज घरामध्ये चुलीवरती ठेवलेलं दूध उतू जाण्याचा आवाज यशोदा मातेला आला. यशोदा मातेने भगवंताला खाली ठेवलं. घरामधलं दूध उतरवण्यासाठी गेली. देवाला राग आला. हिचं माझ्यापेक्षा तुझ्यावरती जास्त प्रेम आहे. मला पाजायचं सोडून दूध उतरवण्यासाठी गेली. भगवंताने हातामध्ये काठी घेतली. तिथे असलेले सगळे दह्या दुधाचे रांजण फोडायला सुरुवात केली. जिकडे तिकडे दह्या दुधाचा सगळा सडा पडू लागला. भगवंताने उघड मोठं उघडावरती भगवान चढले. वरती टाकलेली सगळी लोण्याची मडकी फोडायला सुरुवात केली. यशोदा माता घरातून बाहेर आली आणि बाहेर येऊन पाहते तर याने जिकडे तिकडे दह्या दुधाचा नासाडी करून ठेवलेली आहे. यशोदा मातेला राग आला. तिने विचार केला हा फार खोड्या करतोय, फार नुकसान करतोय, याला बांधलं पाहिजे. म्हणून यशोदा मातेने भगवंताला मुखळाच्या जवळ उभं केलं. एक हातभर दाबून घेतलं आणि मुखळाला वेढा मारून भगवंताच्या उदरावरती दोरीची दोन्ही बाजूची टोकं आली. दोन्ही टोकं आली पण त्या दोन्ही टोक्यांमध्ये 2 बोटं जागा शिल्लक राहिली. दोरी कमी पडली, गाठ काही बसले नाही. दाब म्हणजे दाब, उदर म्हणजे पोट. ज्याचं उदर दामामध्ये बसत नाही. घरामध्ये दाव्यांना कमतरता नव्हती. यशोदा मातेने दुसरं दाबं आणलं. पहिल्या दाब्याला गाठ मारली, पुन्हा वेढा मारला, पुन्हा पोटावरती आलं. 2 बोटं कमी होतं. सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत दाव्याला दाब लावणं चालू आहे. पण भगवान मात्र दाव्यामध्ये बांधले जात नाही. भगवान आपली दामोदरता न बांधून घेता प्रकट करत आहे.
म्हणजे भगवान प्रकृतीच्या दाव्याने बांधले जाऊ शकत नाही. भगवंताने चरित्रातून प्रकट केलं, याला लीला संकीर्तन म्हणा. तो भगवान बांधलेच जात नाहीत का? भगवान बांधले जातात, पण प्रकृतीच्या दाव्याने नाही. यशोदा माता थकली, तिचा अभिमान गळून गेला. मी बांधेल असा अभिमान गेला. भगवंताला अभिमान सहन होत नाही. देवर्षी नारद भक्ती सूत्रामध्ये सांगतायत, ईश्वरस्य अभिमान द्वेषित्वा दैन्य प्रियत्वाच. भगवंताला अभिमान आवडत नाही. यशोदा मातेचा अभिमान गळाला. भगवंताची कृपा शक्ती जागी झाली. भगवंताने विचार केला, सकाळपासून रात्रीपर्यंत आपण याला फार त्रास दिलाय, आता बांधून घेतलं पाहिजे. भगवंताने स्वतःला बांधून घेतलं, पण यशोदा मातेच्या भक्तीच्या प्रेम सूत्राने बांधून घेतलं. प्रकृतीच्या दाव्याने भगवान बांधले जात नाही, भक्तांच्या प्रेम सूत्राने बांधले जातात. प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. प्रेम प्रीतीचे बांधले प्रेम तुझे काही, प्रेम तुझे काही, प्रेम तुझे काही. प्रेम प्रीतीचे बांधले प्रेम तुझे काही, प्रेम तुझे काही, प्रेम तुझे काही. भगवान बांधून घेतात प्रेम सूत्राने. म्हणजे जो प्रकृतीच्या दोरीने बांधला जात नाही, म्हणून त्याला दामोदर म्हणायचं. हे भगवंताच्या लीला पाहणं, याला लीला संकीर्तन म्हणणार. म्हणजे भगवंताचं एक एक नाम डोळ्यासमोर घ्यायचं. ते भगवंताला का पडलं त्याच्या पाठीमागचे गुण शोधायचे, आणि भगवंताने आपल्या चरित्रातून अशा लीला कशा प्रकट केल्या ते पाहायचं. याला संकीर्तन करणं असं म्हटलं जातं. असं भगवंताचं संकीर्तन आपण केलं पाहिजे. भगवंताच्या गुणांचं चिंतन केलं पाहिजे. एवढे भगवंताचे गुण आहेत. निळोपराने भगवंताच्या गुणांना 2 विशेषण दिली. निळोपराय सांगतायत भगवंताचे गुण नित्य आहेत आणि भगवंताचे गुण नूतन आहेत. नित्य नूतन गाऊन आपण कितीही गायचं म्हटलं तरी भगवंताचे गुण संपणारे नाहीत. आपल्याला प्राप्त झालेले प्रकृतीचे गुण संपणारे आहेत, कारण 3च गुण आहेत, सत्व रज आणि तम, संपले. पण भगवंताचे गुण मात्र 3 नाही. भगवंताचे गुण किती आहेत? भगवंताचे प्रधान 6 गुण आहेत. ऐका, यशश्री अवदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6 गुण वर्यवसती जेत. म्हणून तो भगवंताच्या ठिकाणी यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे गुण नित्य आहे. आपले गुण नित्य नसतात, कारण आपले गुण प्रकृतीतून आलेले आहेत. आपले गुण नित्य कसे नाही, थोडंसं चिंतन करा. गाणाऱ्यांच्या ठिकाणी गाण्याचा गुण आहे, वाजवणाऱ्यांच्या ठिकाणी वाजवण्याचा गुण आहे, बोलणाऱ्याच्या ठिकाणी बोलण्याचा गुण आहे, आणि तुमच्या ठिकाणी म्हणजे श्रोत्यांच्या ठिकाणी ऐकण्याचा गुण आहे. पण मग आता हे सगळे गुण सगळ्यांच्या ठिकाणी सारखेच राहतात का? नाही. आता जसा आवाज चालतो तसा पहाटे झोपेतून उठल्यानंतर काकड्याच्या वेळेला चालेल का? चालणार नाही. आता जसा म्हणजे प्रस्तांच्या वेळेला जसा आवाज चालतो तसा दिंडी वाखरीमध्ये पोचल्यानंतर चालेल का? चालणार नाही. आता जशी बोटं आपली पळतील तशी पहाटे थंडीमध्ये पळतील का? पडणार नाही. आता जसं बोलायला आठवेल तसं झोपेतून उठल्याबरोबर किंवा आजारी पडल्यानंतर आठवेल का? आठवणार नाही. आता जसं तुम्ही ऐकताय तसं थोड्या वेळाने किंवा तुमचा मोबाईल वाजल्यानंतर ऐकाल का? ऐकणार नाही. म्हणजे आपले गुण येणारे जाणारे आहेत, आगमापायी आहेत, अनित्य आहे. पण भगवंताचे गुण नित्य आहेत. भगवंताने गुण धारण केले तुमच्या आमच्यासाठी.
पुन्हा आला विटेवरी पितांबर धारे सुंदर जो डोळे काढ त्याच्या ठाई मन पायरा होई. भगवंताने विचार केला सगळे जीव प्रकृतीच्या गुणांमध्ये अडकलेले आहेत. गुणांमध्ये अडकलेत म्हणजे काय? म्हणजे ज्यांना प्रकृतीचे गुण आवडत आहेत, भावा वाटे जना तुका म्हणे साठी गुणा, आता हे प्रकृतीच्या गुणांमधून सुटून देवाकडे कधी येतील? देवाचे गुण त्यांच्या लक्षात आले तर येतील. म्हणून भगवंताने आपले गुण प्रकट केले. 6ही गुण आहे. भगवंताचा यश नावाचा गुण आहे. यश म्हणजे कीर्ती, यश म्हणजे कांती संपन्नता, यश म्हणजे तेज. भगवंताची कीर्ती किती आहे? 4ही वेद ज्याची कीर्ती वाखाणती बांधवे तो हाती गवळणीच्या. 4ही वेदांनी गायला सुरुवात केली तरी भगवंताची कीर्ती गाऊन होत नाही. यश भगवंताचा गुण आहे. यशश्री, श्री म्हणजे ऐश्वर्य. भगवंताच्या ठिकाणी ऐश्वर्य आहे. श्री म्हणजे लक्ष्मी माता आहे, की जी भगवंताला सोडून राहत नाही. जिथे भगवान तिथे श्री लक्ष्मी सहित शोभे नारायण यशस्वी औदार्य. भगवंताच्या ठिकाणी उदारता आहे. किती उदारता आहे? तुझा ऐसा गुण उदाराची राशी आपुलेची देसी पददासा. भगवान स्वतःलाच दान देऊन टाकतात. कथा आपल्याला माहिती आहे, फक्त आठवण करून देतो. सत्यभामा दान करी गुजरून हे अंगीकारी सेवकाच्या श्री धरुणे चाले पादुका. भगवान उदार आहे. ज्ञान भगवंताच्या ठिकाणी किती ज्ञान आहे? वेदाला सुद्धा शिकवणारे भगवानच आहे. भगवंताने स्वतः वेदाला शिक्षण दिलेलं आहे. येण्याची पढवणी वेद केला शहाणावो तुझी. भगवंताच्या निश्वासातून वेदाचा जन्म होतो. ज्ञान वैराग्य भगवंताच्या ठिकाणी किती वैराग्य आहे? भगवंताला 16,108 राण्या आहेत आणि त्या साधारण नाही. त्यातल्या एका राणीने जरी कामदेवाकडे पाहिलं तर कामदेव मूर्छित होऊन पडतो. एवढ्या भगवंताच्या सुंदर असलेल्या राण्या, पण भगवंताला त्यांच्याविषयी कोणतीही आसक्ती नाही. भगवंताच्या ठिकाणी वैराग्य आहे. म्हणून वैराग्य ऐश्वर्य म्हणजे सत्ता. भगवंताची सर्वांवरती सत्ता. हे प्रधान 6 गुण सांगितले. किती गुणांचं चिंतन करा? श्रीमद भागवतामध्ये भगवंताचे 49 गुण सांगितले. भक्ती रसामृत सिंधुकारांनी 64 गुण सांगितले. आणि तुकोबारायांना विचारा, तुकोबाराय बोलतात तुझ्या पार नाही गुणा माझी अल्पमती नारायणा. भगवंताचे गुण अनंत अपार आहे. असं भगवंताच्या गुणांचं गायन करत राहणे त्याला कीर्तन असं म्हटलं जातं. पण हे कीर्तन करताना निरोपराने एक सूचना दिली. कसं करायचं? करू जागरण कीर्तनी. भगवंताचं कीर्तन करताना आपण जागरण केलं पाहिजे. जागरण करायचं म्हणजे रात्रीचा चहा पीत पहाटे काकड्यापर्यंत जागायचा असा त्याचा अर्थ नाही. जागरण शब्द हा जागृती वाचक आहे. भगवंताची कथा भगवंताचं नामचिंतन आपल्याला करायचं झालं तर कमीत कमी 3 पद्धतीची जागृती आपल्या ठिकाणी असली पाहिजे. तुकोबरायांनी अर्ध्या चरणामध्ये ही जागृती भगवंताकडे मागितलेली आहे. तुकोबराय बोलतात मज भाव प्रेम देई प्रीती गुणनाम वर्णामया स्तुती. भगवन तुझ्या गुणांचं नामाचं मला वर्णन करायचंय, पण त्याच्यासाठी मला भाव जागृती दे, मला प्रीती जागृती दे, मला प्रेम जागृती दे. प्रीती आणि प्रेम याच्यामध्ये अंतर आहे. प्रीती म्हणजे आवड. भगवंताचे गुण गात असताना आपल्या ठिकाणी आवड असली पाहिजे. गुण गाईन आवडी. आवड वेगळी आणि गरज वेगळी. आपण भगवंताचे गुण गातो पण आवडीने नाही, गरजेने गातो. अर्थ जिज्ञासू अर्थात हे गरजू भक्त आहे. म्हणून गरजेने भगवंताचं संकीर्तन करू नये, आवड म्हणून करावे. आवड असली पाहिजे. त्याच्यानंतर प्रेम असलं पाहिजे. भगवंताच्या कथेला सोडून दुसरं काही आवडायला नको. तुकोबरायाने देवाला आपली शेवटचं सांगितलं, भगवंत एक वेळेस तुला माझं आयुष्य कमी करावं वाटलं तरी कर, म्हणजे मी लवकर भेटो तरी चालेल, पण मला मात्र कीर्तन आवडलं पाहिजे. आयुष्य कधी उणे कधी मजा म्हणून कीर्तन. भगवंताच्या संकीर्तनाविषयीची आवड असावी आणि भगवंताच्या संकीर्तनाविषयी भाव जागृती असावी. तुकोबराय बोलतात तुका प्रेमेनाचे गाई
गाणियात विरोधी जाई त्याला भाव जागृती असं म्हटलं जातं. असं संकीर्तन आपण जर करू लागलो, लोक निळोपरायांना विचारू लागले, महाराज असं संकीर्तन केल्याने लोकांना आवडणार नाही. निळोपरा बोलतात ते लोकांसाठी नाहीच आहे. मग या संकीर्तनाचा उपयोग काय? निळोपराय सांगतात या संकीर्तनाचा परिणाम काय होतो? अभंगाच्या दुसऱ्या तेने तुमती होईल कृपा, तेने तुमती होईल कृपा, तेने तुमती होईल कृपा, तेने तुमती होईल भगवंताचं संकीर्तन आपण जर केलं तर त्याने भगवंताची कृपा आपल्यावरती होईल. बाकी कोणाची कृपा झाली नाही तरी चालेल, पण भगवंताची कृपा आपल्यावरती व्हायला पाहिजे. भगवंताची कृपा झाली की बाकी कोणाची कृपा करून घेण्याची आवश्यकता शिल्लक राहत नाही. तुकोबरा बोलले देव सखा जरी जगावती कृपा करी. भगवंताने कृपा केली की सगळ्या कृपा त्याच्यामध्ये अंतर्भूत झाल्या. मग आता भगवंताची कृपा झाल्यानंतर काय होणार आहे? भगवंताच्या कृपेचे काय परिणाम आहेत ते निळोपरांनी पुढे मांडलेले आहेत, आपल्याला पाहायचे. सगळं पाहून वेळेमध्ये थांबायचे, पण तत्पूर्वी एकदा भगवंताचं भजन करा. विठोबा भगवंताची कृपा जर झाली तर भगवत कृपेचे अनेक लक्षण आहेत. त्यातली काही प्रधान लक्षणं निळोपरांनी इथे सांगितली. तुकोबरा बोलतात भगवंताची सर्व बाजूने कृपा ज्या भक्तावरती होते, सर्व पक्षी हा हे साह्य सखा ज्याला, ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला,
तुकोबरा बोलतात तो महात्मा बाहेर आला आणि त्याने एखाद्या वेलीला हात लावला तर ती वेली सुद्धा कल्पतरूमध्ये रूपांतरित होते. भगवंताची कृपा ज्याच्यावरती झालेली आहे असा महात्मा रस्त्याने चालू लागला. सहजची चाली चालता पाय माटे, चिंतामणी समान होते कोटे. त्याच्या पायांना दगड लागले तर ते दगड सुद्धा चिंतामणीमध्ये रूपांतरित होतात. तुका तरी सहज बोले वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. महात्मा सहज बोलू लागला. त्याच्या मुखामधून शास्त्राचे सिद्धांत प्रकट होतात. भगवंताची सर्वांगाने कृपा होते. आता भगवंताची कृपा आपल्यावरती व्हावी, भगवंताने आपली दखल घ्यावी, भगवंताने आपल्याकडे पाहावं, याच्यासाठी आपण तसं काहीतरी केलं पाहिजे म्हणजे भगवंताला आवडणारं आहे. ज्ञानोबारायांनी आपल्याला फार चांगलं सांगितलं. ज्ञानोबाराय सांगतात भगवंताची कृपा करुणा आपल्या बाबतीमधून कधी जागी होईल, जेव्हा आपण एकतत्वना मधड धरी म्हणा हरीचे करुणा येईल तुझी. हरीला तेव्हाच तुझी करुणा येईल जेव्हा तू एक नाम तत्व दृढ धरशील तेव्हा. म्हणजे भगवंताचं नामतत्व आपण जर दृढ धरलं तर भगवंताला आपली करुणा येईल. भगवान कृपा करते. भगवंताची कृपा झाल्यानंतर काय होईल? निरसेन तापा भवरोगा. निळोपणे सांगतायत की आपण सगळे भवरोगाने ग्रस्त आहोत. म्हणजे आपल्या सगळ्यांना जडलेला रोग म्हणजे भवरोग. आणि या रोगाचं लक्षण काय आहे? रोगाचं लक्षण आहे ताप. कोणत्याही पद्धतीचा ताप. आपल्या शरीराला ताप आला, मनाला येणारा मनस्ताप झाला, किंवा लाईट गेल्यानंतर घाम जरी आला ना आपल्याला ताप झाला, कोणताही ताप, त्या सगळ्या तापाचं मूळ कारण आहे पाप. जेवढं पाप अधिक तेवढे ताप अधिक, जेवढं पाप कमी तेवढे ताप कमी. मग आपल्याला किती ताप आहे ते आपलं आपण तपासायचं आणि त्याच्यावरून आपल्या पापाचा अंदाज करायचा. मग आता हे सगळे ताप जावेत याच्यासाठी काय करावं लागेल? त्या सगळ्या तापाचं जे बीज आहे पाप ते घालवावं लागेल. आणि ते घालवण्याचं साधन आहे भगवंताचं संकीर्तन. आपण भगवंताचं नामचिंतन करू लागलो. पुन्हा वेळे समरस झाले, सगळी पाप आपली नाही तर होऊन जातील. म्हणून सगळे पाप गेल्यानंतर ताप जाईल आणि हा सगळा ताप घालवण्यासाठी भगवंताची कृपा व्हावी लागेल. आपण शरीरामध्ये रोग दूर करण्याचा प्रयत्न करतो, पण शास्त्राने शरीरालाच रोग म्हटलेला आहे. शरीरातले रोग हा पुढचा विषय. शरीर हाच रोग आहे. सच्चिदानंद स्वरूपाच्या ठिकाणी देहाचा त्रिकाल संबंध नाही, तरीही आपल्याला मी देह आहे ही भावना निर्माण होणे आणि मी सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहे ही भावना जाणे, या देहालाच रोग म्हटलं जातं. आणि हा रोग घालवण्यासाठी भगवंताची कृपा झाली पाहिजे. भगवंताची कृपा झाल्यानंतर हे ताप जाते. लोक म्हणू लागले महाराज आत्ताचा ताप जाईल, पण आम्ही एवढी कर्म करून ठेवलीत की पुढे आम्हाला जन्माला यावं लागेल. निळोपराय सांगतायत जाती खंडोनी जन्मांतरी, पुढे ही फेरे खावे ते. पुढे सुद्धा खावे लागणारे जेवढे फेरे आहेत तेवढे सगळे फेरे भगवंताच्या कृपेने नाहीसे होऊन जातील. आता आपण सगळे फेरेच खातोय. हे सगळे फेरे म्हणजे पुन्हा जन्माला येणे, पुन्हा मरणे, हे जन्म मरणाचे फेरे खाणं आपलं चालूच आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. पुन्हा पुन्हा जन्म मरणाला येणं हे फेरे आहेत. किती फेरे आपण खाल्ले? 20 लक्ष योनी आपण वृक्षांच्या योनीमधून फेरे खात आलो. कोणते वृक्ष झालो, कोणत्या वेळी झालो, कोणी तोडलं, कोणी जाळलं, काही आपल्याला माहित नाही. 9 लक्ष योनी पाण्यामध्ये असलेले जे जलचर आहेत त्या जलचरांच्या योन्यांमधून आपण फेरे खाल्ले. हे 9.5 29 लक्ष. पुढे 11 लक्ष फेरे योन्यांमधून ते आपण जे छोटे छोटे कीटक आहेत त्या किड्यांच्या 11 लक्ष योन्यांमधून फेरे खात आलो. 29 आणि 11 40 लक्ष. आकाशामध्ये उडणारे जे पक्षी आहेत त्यांचे 10 लक्ष योन्यांचे फेरे
फेरे आपण खाल्ले, 50 लक्ष झाले आणि 4 पायाचे जे पशु आहेत त्या पशूंच्या योड्यांमध्ये 30 लक्ष योड्यांमधून आपण फेरे खात आलो. 50 आणि 30 80 लक्ष झाले. मानवा वेतने 4 लक्ष, पुन्हा मनुष्य देहामध्ये 4 लक्ष योड्यांचे फेरे म्हणजे 84 लक्ष योड्यांमधून आपलं फिरणं चाललंय. म्हणजे फक्त 84 लक्ष योड्यांचे फेरे आहेत असं नाही. यात पुन्हा एका योनीमध्ये एक योनी कोटी कोटी फेरा. एका योनीमध्ये जर कोट्यावधी वेळेला फिरावं लागत असेल तर 84 लक्ष योन्यांमध्ये एकूण किती वेळेला फिरावं लागत असेल याचं गणित घरी जाऊन करा. काय बेरीज येते ती मग सांगा. याची काही बेरीज येणार नाही का? किती जन्म झाला फेरा, गणित नाही जे जाता, याचं गणितच नाही. मग या फेऱ्यांमधून आपल्याला कोण सोडवेल? हे सगळे फेरे कधी नष्ट होतील, कधी हे दुःख नाहीसं होईल. जडोपराय सांगतात तेव्हा जेव्हा भगवंताची कृपा होईल तेव्हा जाती खंडोनी जन्मांतरी पुढेही फेरे खावे ते. त्यासाठी आपल्याला भगवंताचं संकीर्तन करावं लागेल. लोक म्हणू लागले महाराज हे सगळं ठीक आहे, पण मग आता आम्ही कधी कीर्तन करणार? आम्ही कधी कंबर बांधायचे? आम्ही कधी फेटा घालायचा? आम्ही कधी उभं राहायचं? कधी कीर्तन करायचं? इथे उभं राहून जे केलं जातं त्यालाच फक्त कीर्तन म्हणतात असं नाही. आपण एवढ्याच गोष्टीपुरतं जर कीर्तन शब्द वापरत असू तर हा कीर्तन शब्दाचा संकोच आहे. भगवंताचं बसल्या जाग्यावरती नामचिंतन करत राहणं त्याला संकीर्तन असं म्हटलं जातं. इथे उभं राहून जे केलं जातंय तेही कीर्तनच आहे, पण या कीर्तनाला काही मर्यादा आहे. इथे उभं राहून कीर्तन करायचं म्हटल्यानंतर तुकोबारायांनी म्हटल्याप्रमाणे काही मर्यादा येतात. की तिथं उभं राहून कीर्तन करणं अवघड आहे. पाहून या ग्रंथ करावे कीर्तन. आपल्याला ग्रंथ पाहावे लागते. पाहिले पुराणे, दांडोळे दर्शने, गुरु परंपरेने अध्ययन करावं लागेल. त्याच्यानंतर भजन शिकावं लागेल. पुढे गावे त्यांचे धरावे धोरण. इथे उभं राहून केलं जाणारं कीर्तन अवघड आहे, पण यापेक्षा बसल्या जाग्यावरती भगवंताचं नाम चिंतन करणं हे कीर्तन सगळ्यांना जमण्यासारखं आणि सगळ्यात सोपं आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धडी येतो येते. म्हणून बसल्या जाग्यावरती ब्रह्मचारी असला तोही करू शकतो, गृहस्थी असला तोही करू शकतो, वानप्रस्थी असला तोही करू शकतो, संन्यासी असला तोही करू शकतो, स्त्री असो बालक असो कोणी असो, बसल्या जाग्यावरती भगवंताच्या नाम संकीर्तनामध्ये संतांनी सर्वांना अधिकार दिलेला आहे. बसल्या जागेवरती आपण भगवंताचं नामचिंतन करत राहिलो तर ते सगळ्यात सोपं, सुलभ आणि प्रभावी संकीर्तन आहे. आपल्याला गुण संकीर्तन करता नाही आलं, लीला संकीर्तन करता नाही आलं, काही हरकत नाही. भगवंताच्या नाम संकीर्तनामध्ये सगळ्या संकीर्तनाचा अंतर्भाव होतो. भगवंताचं नामचिंतन आपल्या मुखाला येणं, आपल्या मनामध्ये जर रामकृष्ण हरी असा जप करण्याची इच्छा झाली तर समजून चालायचं आपल्या मनामध्ये जगामधला सर्वात श्रेष्ठ संकल्प उत्पन्न झालेला आहे आणि तो संकल्प आपण सिद्धीला नेला पाहिजे. म्हणजे फक्त मनात जपाचा संकल्प करून भागणार नाही, तसा वाणीने जप केला पाहिजे आणि तसं कर्म सुद्धा आपण केलं पाहिजे. वाईट सोडून द्यायचं आणि सारखं भगवंताचं नामचिंतन करत राहायचं. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम हरी 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 म्हणारे सकळ, सारखं भगवंताचं नामचिंतन करत राहायचं. हा सर्वश्रेष्ठ संकल्प आहे. याच भगवंताच्या संकीर्तनाने तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेले. तुकोबारायांनी आपली भक्तीची प्रतिज्ञा सिद्ध करताना व्यक्त केलं. तुकोबाराय बोलले, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, भाग्य तरे ऋणी देवायसा. तुकोबारायांनी फक्त हेच साधन केलं, भगवंताचं संकीर्तन. मज या कीर्तने विन नाही. भगवंताचं संकीर्तन तुकोबारायांनी केलं, अखंड भगवंताचं नामचिंतन केलं. परिणाम असा झाला, तुकोबारायांची काया ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाली. मग या कायेवरती काळाचा अधिकार चालू शकला नाही. भगवान परमात्म्याने स्वतः भयान काळी देवे विमान
पाठविले कळीच्या काळा माझी आभूत वर्तविले मानव देह घेऊन निज धामा गेले तिला म्हणे सकळ संता तोषविले तुकोबराने भगवंताच्या संकीर्तनाने हा नश्वर मर्त्य देह सुद्धा आपल्याला वैकुंठापर्यंत नेता येतो हे आपल्या चरित्रातून सिद्ध करून दिलं म्हणून सगळ्या संतांनी भगवंताच्या संकीर्तनाविषयी दृढ विश्वास धारण केलेला आहे. भगवंताच्या संकीर्तनाविषयीचा दृढ विश्वास आपल्या ठिकाणी निर्माण व्हावा. इतका विश्वास मजबूत व्हावा की भगवंताचं नामचिंतन सोडून अन्य कुठेही आपलं लक्ष जाऊ नये. निळोपराय सांगतायत भगवंताच्या संकीर्तनाविषयी असाच आम्ही दृढ विश्वास धारण केलेला आहे. अभंगाच्या शेवटच्या निरामने विश्वासाची संकीर्तनाविषयीचा विश्वास दृढ विश्वास आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये तुकोबरायांच्या कृपेने जागा व्हावा. नित्य भगवंताचं नामचिंतन आपल्याकडून घडत राहावं अशी परमात्मा पंढरनाथाला जगद्गुरुशी तुकोबरायांना प्रार्थना करू. झालेली सगळी सेवा परमात्मा पंढरनाथाच्या चरणी समर्पित करू. जगद्गुरुशी तुकोबरायांच्या चरणी समर्पित करू. समस्त ग्रामस्थ मंडळी गोवंडी जगद्गुरुशी तुकोबरायांच्या नावानेच विद्यमान असलेले हे मंडळ इतक्या वर्षापासून चालत असलेला हा 15 दिवस चालणारा जगद्गुरुशी तुकोबरायांच्या वैकुंठ गमनाचा सोहळा ही अद्भुत गोष्ट आहे. आपण सगळे भाग्यवान आहोत. प्रातस्मरणीय वैकुंठवासी पूजनीय मामासाहेबांच्या प्रेरणेने त्यांच्या येण्याने पावन झालेला हा सोहळा, त्याच्यानंतर टिळकर गुरुजींच्या मार्गदर्शनाने सुरू झालेला हा सोहळा आपल्याकडून याच्यामध्ये सेवा घडते. तुकोबरायांची परमात्मा पंढरनाथाची कृपा तुम्हा आपण सर्वांवरती राहू. सर्व ग्रामस्थ मंडळी आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे गुरुजन मंडळी सर्वांचे आभार मानू आणि वाडीला पूर्णग्राम देवचे पवनात्मचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी गेले येथ माझे जिवले पायी कपवण ज्ञानेश्वर संत शिरोमणी तुकाराम महाराज सगळे वैकुंठ करून 16 कीर्तन महोत्सवातील आजचं 5वं कीर्तन पुष्प गाथा मंदिराचं वैभव देवीचं एक वाचन करता श्री हरिभक्त पराय वैभव महाराज साक्ष अध्यापक गाथा मंदिर देऊ यांनी आपल्या मधुर आणि रसाळांना गोंधून आपल्याला जे ज्ञान दिलं त्यांच्या या कीर्तन सेवेबद्दल संत शिरोमणी तुकाराम महाराज मंडळ त्यांचं शब्द भाविकांना उद्याचं
चिंतन श्री हरिवंतपरायण केशव महाराज हंगवणे अध्यापक गाथा मंदिर देऊ यांचा होईल. आजचा जागर माऊली कृपा प्रसादी हरिपाठ भजन मंडळ चेंबूर लोकल यांचा होईल. उद्याचा जागर विठ्ठल प्रसादी भजन मंडळ विठ्ठल मंदिर घाटला यांचा होईल. संत शिरोमणी तुकाराम महाराज विजयोत्सव निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहातील आजचे देणगीदार याप्रमाणे कैलासवासी दादाजी बाळाजी पाटील व कैलासवासी औसाबाई दादाजी पाटील यांच्या स्मरणार्थ श्री जगन्नाथ पाटील यांच्याकडून 51 किलो तांदूळ, वैकुंठवासी हरिवंतपरायण धोंडाबाई विठ्ठल पावटे यांच्या स्मरणार्थ कुमारी सोनाली सुभाष मोरे, सुने भाऊ महादू रायगड 501 रुपये, औसाबाई मारुती सुर्वे 500 रुपये, अर्जुन विठ्ठल धुमाळ केळकरवाडी 501 रुपये, ओंकार कोकणे चिंचवडी आंबेगाव 501 रुपये, कैलासवासी सुमित तानाजी चौधरी यांच्या स्मरणार्थ श्री तानाजी काळेराम चौधरी कामनगड भिवंडी 501 रुपये, अंकुश केळकर 501 रुपये, राजेंद्र खंडराव गोडके 501 रुपये, सिद्धेश आत्माराम मुंदेकर 505 रुपये, ओम शिव समिक मेडिकल घोड परिवार खातेनगर 2555 रुपये आणि मंजिरी मुकुंद मेंदळे 501 रुपये या सर्व दानशूर देणगीदारांचा संत शिरोमणी तुकाराम महाराज मंडळ शतशः ऋणे भाविकांनो आम्ही आपल्या